मुंबईमधील अनेक भागांमध्ये यादीत मतदारांची नावं नसल्याचं समोर आलंय। यादीत नाव नसल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडताना दिसतोय। दरम्यान गोरेगावच्या मतदान केंद्रावरून या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी। या परिसरामध्ये अनेक मतदारांची नावच गायब आहेत। आपल्यासोबत काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलूया। सर, काय नेमका अडचण आहे? साहेब, माझं नाव प्रफुल्ल तुकाराम धनवडे आहे। मतदान यादीमध्ये आमचं नाव म्हणजे माझं नाव आहे, माझ्या मिसेसचं नाव नाही आहे, माझ्या भावाचं नाव नाही आहे, माझ्या भावाच्या मिसेसचं नाव नाही आहे। आमची बिल्डिंग पुनर्विकासामध्ये गेली होती। मतदान अधिकारी येऊन त्यांनी कोणता तपास केला याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आहे। आमचं नाव नाही आहे, आम्ही मतदान करू शकत नाही आहे। आमचं नाव नाही आहे, आमची बिल्डिंग विस्थापित झालेली आहे, म्हणजे आम्ही कुटुंब विस्थापित झाले, पण 32 कुटुंबापैकी हार्डली 3-4 कुटुंबांचीच नावं आहेत। म्हणजे किती मेंबर्स असतील 32 घरातले, त्यांची पण नावं नाही आहेत ना। थोडक्यात सकाळपासून जवळजवळ 2 तास झालं इथे नावं शोधतोय, पण नावं मिळत नाही आहेत। तर आम्हाला ह्या सरकारने काय केलं, म्हणजे आमच्या इथे आमची जे इलेक्शन ऑफिसर होते, मतदानात एकतर आम्हाला घरं नाही आहेत, त्याच्यासाठी आमची धावपळ चालू आहे। आयुष्य आमचं सगळं व्यस्त झालं 11-12 वर्ष, आणि मतदानाचा हक्क पण आता काढून घेतला। संजीव भागवत, सकाळ साम टीव्ही।